श्री स्वामी समर्थ. वैशाख अमावस्या शनी जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता. शनी हा नवग्रहांपैकी एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक देखील मानला जातो. यंदा 2025मध्ये मंगळवारी 27 मे रोजी शनीश्वर जयंती आहे. याच दिवशी वैशाख सोमवती अमावस्येचे व्रतही केले जाणार आहे. शनी हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असल्यामुळे माणसाच्या कर्माचा सर्व ताळेबंद त्याच्याकडे असतो. माणसाच्या कर्मानुसार तो यश देतो. तो कधी कुणावर अन्याय करत नाही असे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा नवग्रहांपैकी एक महत्त्वाचा ग्रह आहे. शनी न्यायाधीश आहे. शनी साडेसाती आणि शनी महादशा असणाऱ्या व्यक्तींनी शनीश्वर जयंतीचा सुवर्णयोग सोडू नये. ही सुवर्णसंधी मानून या दिवशी शक्य तेवढी शनी सेवा करावी. या दिवशी शनी उपासना, नामस्मरण, आराधना, जपाजप यासारख्या गोष्टी कराव्यात. यामुळे शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते. याशिवाय शनी जयंती दिनी महादेव, शिवशंकर, हनुमान, श्रीकृष्ण यांचे केलेले पूजन, नामस्मरण शनी प्रभावापासून दूर ठेवण्यास सहाय्यभूत होते. वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते. यंदा 27 मे रोजी मंगळवारच्या दिवशी शनी जयंती साजरी केली जाणार आहे. धर्मशास्त्रानुसार ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी न्यायदेवता शनीचं अवतरण झालं होतं. यंदा शनी जयंतीच्या दिवशी सुकर्मा योग, सर्वार्थसिद्धी योग आणि शिवास योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे तुमच्या करिअरमधल्या प्रगतीमध्ये धनयोग देखील जुळून येणार आहे. शनीच्या जन्माबाबत एक अतिशय लोकप्रिय आख्यायिका आहे. ज्यानुसार शनी हे सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांचे पुत्र आहेत. सूर्यदेव यांचे लग्न संज्ञा यांच्याशी झाले आणि काही काळानंतर त्यांना मनु, यम आणि यमुना हे 3 मुले झाली. अशा प्रकारे सांग्या काही काळ सूर्यासोबत राहिला. परंतु संज्ञा यांना सूर्याचे तेज जास्त काळ सहन झाले नाही. त्यांना सूर्याचे तेज सहन न करणे अधिकाधिक कठीण होत चालले होते. या कारणास्तव संज्ञा पती सूर्याच्या सेवेत काही सावली सोडून तिथून निघून गेल्या आणि काही काळानंतर छायेच्या पोटी शनिदेव जन्माला आले. शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला विधीनुसार शनिदेवाची पूजा आणि उपवास करायचा असतो. शनी जयंतीच्या दिवशी दान आणि पूजा शनी सर्वांच्या समस्यांमधून तुम्हाला मुक्त होण्यास मदत करतात. शनिदेवाची पूजा करण्यासाठी भक्ताने या दिवशी पहाटे स्नान करून 9 ग्रहांना अभिवादन करावे. शनिदेवाची लोखंडी मूर्ती स्थापित करावी आणि तिला मोहरी किंवा काळ्या तिळाच्या तेलाने स्नान करावे. षोडशोपचार पूजा करावी आणि ओम शनीश्वराय नमः अशा मंत्राचा तुम्हाला या दिवशी जप करायचा असतो. वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्या तिथी 26 मे रोजी दुपारी 12:11 सुरू होणार आहे. तर 27 मे रोजी सकाळी 8:31 ही तिथी समाप्त होईल. मात्र उदयतिथीनुसार पाहायचं झाले तर ज्येष्ठ अमावस्या मंगळवारी म्हणजे 27 मे रोजी साजरी केली जाणार आहे. या जयंतीच्या दिवशी अनेक शुभयोग जुळून येणार आहेत. हा योग पाठ पूजा करण्यासाठी फार शुभ मानला जाणार आहे. पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सुकर्मा योगाचा शुभ संयोग जुळून येणार आहे. सुकर्मा योग सकाळी ते रात्री 10:54 असणार आहे. या व्यतिरिक्त ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वार्थसिद्धी योग असणार आहे. तर सकाळी 8:31 शिवास योग देखील असणार आहे. शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही काय उपाय करू शकता ते आता आपण जाणून घेऊया. शनी जयंतीच्या दिवशी लोखंडाचा त्रिशूळ भगवान शंकर आणि भगवान भैरवाला किंवा मंदिराला अर्पित करू शकता. यामुळे तुमच्या करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील. जुने चपला आणि बूट शनी जयंतीच्या दिवशी चौथऱ्यावर ठेवा. तसेच गरिबांना कपडे, अन्नदान दान करा. शनी जयंतीच्या दिवशी 10 बदाम घेऊन तुम्ही हनुमान मंदिरात जा. तसेच 5 बदाम तिथे ठेवा आणि 5 बदाम घरी आणून लाल वस्त्रात बांधून धनाच्या जागी ठेवा. यामुळे तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते. काळ्या उडदाची डाळ बारीक करून त्यापासून बनलेल्या पिठाचे गोळे तुम्ही तयार करा आणि माशांना खाऊ घाला. शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही माकडांना काळे चणे, गूळ आणि केळी देखील खायला घालू शकता. शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ओम शनी शिवराय नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्ही जर जप केला. तसेच या दिवशी तुम्ही कुत्रे, कावळे, गायी, अपंग इत्यादींना जर खाऊ घातले तर तुम्हाला शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही असे मानले जाते.
शनीच्या महादशेपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही मुंग्यांना काळे तीळ साखर मिसळलेले पीठ खायला घालू शकता. पुढील 7 शनिवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तशीच काळ्या उडद डाळीचे गोळे बनवा आणि ते माशांना खायला द्या. असे मानले जाते की यामुळे शनीच्या महादशेपासून आराम मिळतो आणि कुंडलीत शनीची स्थिती मजबूत होते. आता रोग, कर्ज, अपत्यहीनता आणि नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि सकारात्मक बदल होतात आणि व्यक्तीला मानसिक शांतता मिळते. शत्रूंवर विजय मिळतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्षेत्रात प्रगती होते. कर्ज कमी होऊन आर्थिक समृद्धी येते. शनिदेवाची कृपा लाभल्याने तुम्हाला कामामध्ये यश मिळायला मदत होते. तर हे आहेत तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी करायचे उपाय आणि शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही हे उपाय केल्यानंतर तुम्हाला मिळणारे फायदे. शनीच्या साडेसातीपासून तुम्हाला जर दूर राहायचे असेल तर तुम्ही शनी जयंती आवर्जून साजरी करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.